माध्यमातून राजकीय भूकंपाची तयारी सुरू आहे असे समजते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता शरद पवार यांच्या खासदारांना संपर्क केलाय। हा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। शिवाय रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात विधान केलं। दिल्लीमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांसोबत संपर्क साधल्याचा दावा या दोघांनीही केला असल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी हा दावा केला असल्याचं बघायला मिळतंय। आणि यावेळेस तटकरेंचा पवार गट खासदारांना संपर्क बघायला मिळतोय। तर एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी अजित पवार हे फोडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जाते। सर, सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या खासदारांना फोन केलेले आणि फोन नाही केले। ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे। आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, दिवाऱ्यात आहेत, आणि काय मला कळत नाही, लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही। पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आमचे खासदार म्हणून पळवा। झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे। त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला, संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या, त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत। पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत।